आगरी कोळी महोत्सवाचे रंगात उद्घाटन। नवी मुंबईत आजपासून आगरी कोळी महोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे। 19 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले। या महोत्सवात कोळीवाड्यातील खास जेवण, ताजी मासे, कोळी गीते, पारंपरिक वाद्ये आणि लोकनृत्य अशा अनेक आकर्षणांचा समावेश आहे। नवी मुंबईकरांनी या महोत्सवाला मोठी गर्दी केली असून या महोत्सवाच्या माध्यमातून आगरी कोळी संस्कृतीचा वारसा जपला जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आगरी कोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे। गेली 18 वर्षाची ही परंपरा आहे। नामदेवजी भगत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पाडतात, त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते। आगरी कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे। त्याच्यामुळे मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। महिलेला सन्मान दिला जातो। घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे, सण असू दे, महत्त्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं। इतका विश्वास, इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आगरी कोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे। याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाच्या या महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसते। म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं, सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं। हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला कौतुक आहे आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लबाई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। आज माझ्या समवेत तानाजी परांजपे देखील या महोत्सवाला उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा महिलांच्या उपस्थितीमध्ये या आगरी कोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल, या आगरी कोळी महोत्सवाला आपणही 12 दिवसांमध्ये कधीही हजेरी लावावी आणि या खाद्य संस्कृतीबरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील, या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।